नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सोयाबीन चिली करणार आहोत. चला सुरुवात करूया. याच्यासाठी लागणार आहे आपल्याला सोयाबीन. हे सोयाबीन व्यवस्थित पाण्याने असे धुवून घ्यायचे. याला हे व्यवस्थित धुवून झाले की आपल्याला इथे गरम पाणी मी तापत ठेवलेलं आहे. त्याच्यात आपण मीठ घालूया थोडंसं आणि हे धुतलेले सोयाबीन आपण याच्यात उकळायला टाकून देऊया. जास्त असं खूप उकळायचं नाहीये. याला थोडंसं उकळून झालं की आपण त्याला काढून घेऊ. हे आपले आता सोयाबीन हे असे उकडून झालेले आहेत. हे आपण आता बाउलमध्ये काढून ठेवू आणि थंड होऊ देऊ. हे पहा, हे असे उकळून झालेले सोयाबीन आहे ना, याच्यावर आपण थंड पाणी टाकायचंय. थंड पाणी टाकून झालं की हे असे व्यवस्थित पिळून घ्यायचे. त्यांना असं पाणी सगळं काढून टाकायचं याच्यात. खूप ड्राय करायचे याला. याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर घालूया. आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालायचंय. याच्यामुळे क्रिस्पी राहतात ते छान. थोडीशी हळद घालूया. गरम मसाला घालूया आणि लाल तिखट घालूया. इथे थोडंसं ब्लॅक पेपर घेतलेला आहे मी, तो घालूया. आणि हे अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. व्यवस्थित हे कालून घेऊया आपण. हे पहा, सगळा मसाला याला लावून घ्यायचा आपल्याला. आणि हे सोयाबीन आपल्याला आता गरम तेलात तळून घ्यायचे. याच्यासाठी मी तेल इथे तापत ठेवलेलं होतं. आता याच्यात आपण सोयाबीन घालून तळून घेऊ. हे सोयाबीन असे व्यवस्थित असे कडक होईस्तोवर आपल्याला तळून घ्यायचे. हे सगळे सोयाबीन आपण आता तळून घेऊ सगळे. हे पाहे, सगळे सोयाबीन असे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. असे मस्त असे क्रिस्पी तळून घ्यायचे. आता सोयाबीन चिली आपण करायला घेऊया. याच्यासाठी लागणार आहे आपल्याला चिली सॉस, तिखट पावडर, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि हे कॉर्नफ्लॉवर. आणि फोडणीला साहित्य लागणार आहे आपल्याला अद्रक लसूणचे छोटे छोटे बारीक तुकडे, सिमला मिरचीचे असे स्क्वेअर कट करून घ्यायचे आणि हे कांद्याचे पण असे स्क्वेअर कट करून घ्यायचे. चला आपण सुरुवात करूया. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की आपण आता फोडणी घालूया. हे तेल इथे तापलेलं आहे. आपण आता अद्रक लसूण घालूया. कांदा घालूया. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. कांदा व्यवस्थित झाला की आपण सिमला मिरची घालूया. सिमला मिरची पण व्यवस्थित परतून घ्यायची. जास्त परतवायचे नाही, थोडंसं परतून घ्यायची थोडं. हे कॉर्नफ्लोअर मध्ये आपण आता एक एक साहित्य घालूया. चिली सॉस घालूया. ग्रीन चिली सॉस घालूया. सोया सॉस घालूया आणि थोडं लाल तिखट घालूया. व्यवस्थित पाण्याने व्यवस्थित असं सैल करून घ्यायचंय. हे असं व्यवस्थित बॅटर आपल्याला तयार करून झालेलं ना, पातळ करून झालेलं आहे. हे आता याच्या पाठून सोडूया. थोडंसं मीठ घालूया चवीपुरते.
या सॉसला अशी उकळी आली की आपण याच्यात आता सोयाबीन घालूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया. बाउलमध्ये आपण काढून घेऊया आपली सोयाबीन चिली. झाली आपली सोयाबीन चिली रेसिपी. तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.